आजच्या संविधान सन्मान संमेलनासाठी या पत्रकार परिषदेत आपण आलात, आपले हार्दिक स्वागत आहे. स्वागत अध्यक्ष या नात्याने मी आपले हार्दिक स्वागतही करतो. 29 आणि 30 नोव्हेंबरला जळगावमध्ये एक राज्यस्तरीय संविधान सन्मान सोहळा आम्ही इथे आयोजित करतो आहे. अनेक वेळी पेपराच्या माध्यमाने गावोगाव आमचे सर्व मित्र परिवार आम्ही जाऊन प्रजुनाचं काम केला. आज संविधान काही वर्षापासून आपण पाहत आहे की देशामध्ये संविधानाच्या विरोधात अनेक कारस्थान सुरू आहे. जंतर मंतरवर जाळल्यानंतरसुद्धा सरकार त्याच्यावर लक्ष देत नाही. अनेक असे कायदे कानून पास होत आहे की ज्याला आपण म्हणतो की संविधान विरोधी आहे. म्हणजे एका प्रकारे संविधानाचा जो सन्मान व्हायला पाहिजे तो या देशामध्ये कमी होत चाललेला आहे. संविधान जर नाही राहिलं तर देशसुद्धा राहणार नाही, एकात्मता राहणार नाही. म्हणून या संविधानच्या ज्या छत्राखाली बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सर्व अधिकार, कोणता घटक असा आहे की ज्याला या संविधानाने काही लाभ दिलेला नाही आहे. मायनॉरिटी असो, दलित असो, ST असो, NT असो, जनरल असो, सर्वांना अधिकार दिलेले आहे. या राष्ट्रामध्ये जीवनचा अधिकार दिलेला आहे. कोणता अधिकार सुटलेला नाही. राईट टू स्पीच आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असा कायदा आणला जात होता की आपला बोलण्याचा अधिकारच ते हिसकून घेत होते. अनेक आंदोलने झाली. हे असे अनेक प्रकार सुरू आहे. बौद्ध विहारचा जो प्रश्न आहे, गया बौद्धचा, आर्टिकल 26नुसार ते बौद्धांच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे असं संविधान म्हणतो आहे. वक्फ बोर्डामध्ये त्यांनी चेंजेस केले, संविधानाच्या विरोधाभास केले. असे अनेक कायदे सरकार करते आहे आणि सुदैवाने थोडा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला ब्रेकही लागतो आहे. पण सुप्रीम कोर्टापर्यंतसुद्धा आम्ही गेलो तर तिथे किती न्याय मिळतो, काय मिळतो हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या घटकापासून ज्या ज्या लोकांना फायदा मिळत आहे, कारण संविधान म्हटलं, बाबासाहेब आंबेडकर म्हटले, अशा लोकांना वाटतं फक्त दलित समाजाचाच प्रश्न आहे. असा नाही आहे. कोणता समाज असा आहे ज्याचा फायदा या संविधानाने दिलेला नाही. म्हणून आज सर्वांनी एक छत्राखाली येऊन आणि सर्व OBC असो, NT असो, दलित असो, मुस्लिम असो, जैन असो, हे सर्व मायनॉरिटीज आणि मेजॉरिटीचे लोकांनी मिळून इथे संविधान संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. संविधानाचं काय महत्त्व आहे, संविधानाने काय काय अधिकार दिलेले आहे, यासाठी 29 आणि 30 तारखेला यशोदा हॉल रिंग रोडवर 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम समितीने आयोजन केला. अनेक मान्यवर येणार आहे. उद्घाटन या जगातील सुप्रसिद्ध हास्य कवी संपत सरळ, त्यांचा परिचय आपल्याला माहिती आहे. ते काय बोलतात आणि कोणाबद्दल जास्त बारकाईने बोलतात ते सर्वांना ठाऊक आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्व माहिती आहे, उत्तम कांबळे साहेब याचे अध्यक्ष राहणार आहे आणि अनेक लोक, कोळसे पाटील साहेब असो किंवा अनेक मान्यवर असो, हे सर्व लोक याला उपस्थित राहणार आहेत. त्यांची व्याख्याने होणार आहे. अनेक पुस्तकांचे कार्यक्रम अनावरण होणार आहे. त्याशिवाय स्टॉल लागणार आहे आणि एक प्रबोधनाचं काम विशेषतः युवकांमध्ये या ठिकाणी या समितीच्या मार्फत होणार आहे. या समितीचे आमचे प्रमुख आदरणीय मुकुंदभाऊ सपकाळे, त्यानंतर आमचे मिलिंद बागुल साहेब, जयसिंग वाघ साहेब, आमचे पवार साहेब, बाकी अनेक मान्यवर आमचे इथे या समितीमध्ये कार्यरत आहे. आपल्याकडून आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त युवकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा. संविधानाने आपल्याला काय काय दिलेलं आहे ते समजण्यासाठी युवकांची आज जास्त गरज आहे. या देशाला वाचविण्यासाठी, लोकांचे अधिकार वाचविण्यासाठी, आपण संविधानाला वाचविण्यासाठी, त्याच्या सन्मानासाठी युवकांनी जास्तीत जास्त यावा. आपल्या चॅनल्समार्फत या समितीच्या सदस्य नात्याने मी आपल्याला विनंती करतो. संविधान सन्मान संमेलन नाच्या विचार मंचाला छत्रपती शाहू महाराज यांचं नाव दिलेलं आहे. त्या परिसराला संविधान नगर अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, माजी राष्ट्रपती आणि प्रथम राष्ट्रपती, ग्रंथ प्रदर्शनाला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तसंच बेगम एजाद रसूल संसदपत
तो जो रोड आहे त्यांना ह्या संसद सदस्य होत्या, त्यांचं नाव दिलं. मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला टी कृष्णमाचारी यांचं नाव दिलेलं आहे. भोजन कक्ष सरोजिनी नायडू यांचं, असे विविध संसद सदस्यांचे, संविधान सभेचे जे सदस्य होते त्यांच्या नावाची आठवण म्हणून हे सर्व आम्ही नावं दिलेली आहेत. या संमेलनामध्ये भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय संविधानासमोरील आव्हाने, सद्यस्थितीत भारतीय संविधानाची वाटचाल आणि सामाजिक स्थिती, संविधान निर्मितीतील महिलांचे योगदान इत्यादी विषयावर परिसंवादाचे आयोजन केलेले आहे. तसेच एक कवी संमेलन घेतलेलं आहे. संविधानावर एक कीर्तन भाऊ थुटे इंजिनियर यांचं आयोजित केलेलं आहे आणि 2 प्रकट मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्रीधर अंबोरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. अशा प्रकारचा सर्व कार्यक्रम असून समारोप प्रसंगी आम्ही या संमेलनामध्ये ज्या लोकांनी संविधानाचं चर्चा, संविधानाचं प्रबोधन, संविधानाची जनजागृती केलेली आहे अशा 5 लोकांना संविधान सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणार आहेत. त्यामध्ये संभाजीनगर येथील शिलाताई पवार, कांताबाई अहिरे, डॉक्टर श्रीराम सोनवणे नागपूरचे, अंमळनेर येथील प्राध्यापक अशोक पवार अशा या संविधानासाठी काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत.